नाकारलं कारण की तुम्ही पाहू शकता का माझ्यासमोर बीजेपीची निशाणीच्या सिम्बॉलच्या हिशोबाने तिकीट दिलं होतं आणि त्यामुळे तो तिकीट मला नाकारलं होतं. पक्ष नाराज तुम्ही आहात का त्या तिकीट नाकारल्यामुळे? अजिबात नाही, अजिबात नाही. मी पक्षापुढे कधी नाराज झालोच नाही. मी एक साधा शिवसैनिक म्हणून काम करत आहोत अनेक वर्षापासून. माझ्याकडे कुठलाही पद नव्हता. मी माझ्या आजोबांचा फाउंडेशन आहे कैलासवादी श्रीपत शेठ कृष्णा पाटील फाउंडेशन. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये काम करत आहोत. पण सर एकंदरीत पाहिजे झालं तर या निवडणुकीमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी नाकारली गेली होती. जर तरुणांना संधी दिली असती तर ठाण्याचा कायापालट कशा प्रकारे झाला असता? मला असं वाटतं एक तरुण म्हणून मी उभा होतो. मी ज्या ज्या वेळी कॉम्प्लेक्सेसमध्ये जायचो, ज्या ज्या ठिकाणी मला कॉम्प्लेक्सेसनी मला संधी दिली होती, त्या कॉम्प्लेक्सेसमध्ये सुद्धा लोकांचा हावभाव हेच होता का तुम्ही एक यंग आहे, फ्रेश ब्लड आहेत. तुमच्यासारखे तरुणांनी जर आलं तर नक्कीच आपण काहीतरी नवीन एक दिशा दाखवू शकतो देशाला. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण मी माझ्या पार्टीसमोर पण एक यंग ब्लड म्हणूनच होतो. मी जे काम केलं होतं ते प्रेझेंटेबल मांडण्याचाच प्रयत्न करत होतो, परंतु ते तसं नाही होऊ शकलं. तर राज्यातले तुम्ही पहिले असं एकमेव उमेदवार आहेत ज्याने 10,000 अपक्ष राहून जे आहेत लीड घेतलेले. कसं बघता येत्या काळात कशा प्रकारे पक्षश्रेष्ठीने तुमच्याबद्दल विचार केला जाईल, काय सांगा त्याबद्दल? नक्कीच जे काम करू शकलो ते समोर आहे आणि पार्टीचा सुद्धा खूप खूप मनापासून आभार प्रकट करतो, कारण की त्यांच्यात तालमेलीतला आहे मी. त्यांनी जे जे मला शिकवण दिली ते पुढे नेण्याचं काम मी केलं आणि केवळ फाउंडेशनच्या वतीने आणि शिवसेनेच्या प्रेरणेच्या वतीने मी पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आणि आताची परिस्थिती पाहिली तर सध्या एक अपक्ष उमेदवार मी आहे आणि होतो. सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक अनपेक्षित निकाल आलेले आहे. तुमचं असं म्हणणं आहे की सिम्बॉलचा मला फटका बसला. समजा पक्षाने तिकीट दिली असती तुम्हाला तर चित्र वेगळं असतं का? काय वाटतं तुम्हाला? 100% माझ्यासमोर जो प्रतिस्पर्धी उभा आहे, आज अनेक सोसायटीजमध्ये तुम्ही गेल्यानंतर मी जेव्हा पराभूत झालो त्यावेळी मी अनेक सोसायटीजमध्ये गेलो होतो, तर त्यांना त्या व्यक्तीचाही नाव माहिती नाही जो माझ्यासमोर तो निवडून आलेला आहे. केवळ आणि केवळ फक्त एक लोटसचा हा सिम्बॉल बघून त्या लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मला एक सिम्बॉलचाच डॅमेज कंट्रोल असा झालेला आहे असं मला एकंदरीत मला वाटतंय. जे अपक्ष लढले होते त्यांनी जे अपक्ष लढले होते त्यांच्या विरोधात जे आहे ते पक्षाने निलंबनाची एक आदेश काढला होता. तुमची आता पुढची भूमिका काय आहे? तुम्ही देखील अपक्ष लढला होता. माझी भूमिका अशी आहे का मी सध्या कैलासवादी श्रीपत शेठ कृष्णा फाउंडेशन या वतीने मी कार्यक्रम करत आहोत. अनेक ठाण्यामध्ये जे काही युवक माझ्याकडे येत आहेत त्याच फाउंडेशनच्या वतीने पुढे देखील काम करणार आहेत. पक्षांचाही सुद्धा मनापासून आभार का पक्षांनी मला इथपर्यंत घेऊन माझ्यासोबत ते जोडले. वरिष्ठांचा सुद्धा मनापासून आभार. पक्षासोबत जाल का? पण एकंदरीत या संदर्भात काही उपमुख्यमंत्री म्हणजे जे मुख्य नेते त्यांच्याशी काही चर्चा झाली का? आपण युवा सैनिक आहात, युएस सैनिकांशी काही बोलणं झालं का? वरिष्ठांशी काही या संदर्भात चर्चा झाली? या संदर्भात माझी त्यांच्याशी काही चर्चा नाही. तुम्ही एक गंभीर आरोप देखील केला होता थोड्या वेळापूर्वी की तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान काही सोसायटींनी प्रवेश बंद केला. त्या अशा कुठल्या सोसायटी आहेत की मतदानाचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला अडवण्यात आलं? हिरांद्री मेडोज बघा, नीलकंठ ग्रीन्स पहा, पॅरोटॉन पहा, अशा मोठ्या मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीजमध्ये अनेक उमेदवारांना येऊन नाही दिलं. आम्ही आमच्या कॅम्पेन करू शकलो नाही. लोकांना आम्हाला भेटून नाही दिलं. याचं कारण आम्हाला माहिती नाही पडलं. सर तुम्ही आता म्हणालात की युती झाली नसती, म्हणजे गेले 8 वर्ष झाली सगळेजण काम करतात, तुमच्या जे तरुण झाले ते विविध पक्षात काय झाले, त्यांना ह्यावेळी फक्त केवळ युती झाली त्यामुळेच त्यांना उमेदवारी नाकारली गेली. म्हणजे युतीचा फटका या निवडणुकीत तरुणांना बसला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे 2017ला काही युती झाली नव्हती, मात्र कुठेतरी भीती होती की मनात शिवसेना आणि भाजपच्या युती होणं गरजेचं आहे. युती जर झाली नसते तर अनेक लोक उमेदवार पडले असे
त्यानुसार तुमचं तिकीट नागपूरला आहे का? बघा, हा जो निर्णय आहे वरिष्ठ पातळीवरती घेतलेला गेला आहे. मला असं वाटतं मी त्याला ऍप्लिकेबल नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, मी जे काम केलेलं ते लोकांसमोर मला जायचंच होतं आणि मी त्या लोकांपर्यंत गेलेलो आहे आजच्या डेटला. तो युतीचा निर्णय हे मला वाटतं DCM साहेब आणि CM साहेबांचा निर्णय होता. त्या संदर्भात मला कमेंट्स करणं मला असं वाटत नाही, उचित नाही. ओके. Thank you. Yes, ठीक आहे, okay. सर, निवडणूक लढणं आणि निवडणुकीचा प्रचार करणं हा लोकशाहीचा भाग आहे. ज्या हिरानंदाने असू दे किंवा निखंड त्यांनी आपला बळी दिला नाही, तर आपण त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली का आणि करणार आहात का? त्या सोसायटीचं असं म्हणणं आहे का आम्ही डोर टू डोर कोणाला करून देणार नाही. तुमचे जे काय पॅम्पलेट्स वगैरे आहेत ते तुम्ही खाली आणून ठेवा आणि निवडणूक नक्कीच याच्याबद्दल मी एक PIL दाखल सुद्धा करणार आहे. आपण जर एक निवडणूक लढवत आहोत तर आपण लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला डोर टू डोर करणं हे भाग्यच आहे असं मला वाटतंय. पण आपण त्यांच्यापर्यंत अप्रोच करूच शकलो नाही. काही लोकांना तर आपला निशाणीच माहिती नाही, त्यामुळे ते नॅशनल लीडर बघून त्यांनी मतदान केलेलं आहे. हे चित्र स्पष्ट आहे. चुकीच्या माणसाला तिकीट दिलं गेलं का, त्याच्यामुळे कुठेतरी आपली तिकीट डावलली गेलेली आहे.